नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी प्रधान किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 20 फेब्रुवारी 2025। चला तर आज महाराष्ट्रामधील लाल व उन्हाळ कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून येणारे उद्याचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। शेतकरी मित्रांनो, खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती हिवरगाव येथील आपण कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। हिवरगावमध्ये एकूण 476 ची आवक झाली असून येथे एक नंबरचा जो कांदा होता तो 2300 ते 2455 असे 24 नग घेण्यात आले। तसेच 2100 ते 2395 नग घेण्यात आले। 1900 ते 2100 158 नग घेण्यात आले। जो लाल गोल्टा होता त्याला 1700 ते 1900 असे 90 नग घेण्यात आले। लाल गोल्टीला आज 1050 ते 1601 असे 45 नग घेण्यात आले। शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। निफाड येथे लाल कांद्याची एकूण 7371 इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी 1000 रुपयापासून तर जास्तीत जास्त 2800 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। इथं सरासरीचा बाजारभाव बघता लाल कांद्याला 2450 ते 2500 रुपये सर्व सरासरीचा बाजारभाव होता। उन्हाळ कांद्याची एकूण 380 ची आवक झाली असून इथे कमीत कमी 1446 ते जास्तीत जास्त 2448 इतका दर बघायला मिळाला। इथे सरासरी उन्हाळी कांद्याचा बाजारभाव 2100 ते 2285 असा दर बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। पिंपळगाव येथे एकूण 22851 ची आवक झाली असून इथे कमीत कमी दर 700 ते जास्तीत जास्त 2914 असा दर बघायला मिळाला। इथं सरासरीचा बाजारभाव बघता 2000 ते 2150 असा सरासरीचा बाजारभाव होता। यानंतर शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। लासलगाव येथे 638 ची आवक झाली असून इथे कमीत कमी 1000 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 2490 रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला। इथे सरासरीचा बाजारभाव बघता 2100 ते 2200 रुपयाच्या दरम्यान सरासरीचा बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, चांदवड येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। चांदवड येथे एकूण 12200 ची आवक झाली असून इथे कमीत कमी 901 ते जास्तीत जास्त 2386 असा दर बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येथे 2000 ते 2100 असा सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। सिन्नर मध्ये एकूण 935 ची आवक झाली असून इथे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 2400 असा दर बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता इथे 2000 पासून ते 2100 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता। यानंतर शेतकरी मित्रांनो, लासलगावच्या विंचूर येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। विंचूर येथे 496 ची आवक झाली असून इथे कमीत कमी 1300 ते जास्तीत जास्त 2451 असा दर बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता 1900 ते 2100 येथे असा सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, सायकडे येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। सायकडे येथे एकूण 1840 ची आवक झाली असून इथे कमीत कमी 1000 रुपयापासून तर जास्तीत जास्त 2300 रुपयापर्यंत असा दर बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येथे 2050 ते 2150 असा सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। मनमाड येथे एकूण 3000 ची आवक झाली असून इथे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 2451 असा बाजारभाव बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येथे 2000 रुपयांपासून 2100 पर्यंत सरासरीचा बाजारभाव होता। यानंतर शेतकरी मित्रांनो, येवला येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। येवला येथे एकूण 9000 इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी 451 ते जास्तीत जास्त 2290 असा दर बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता 1650 ते 1750 असा सरासरीचा बाजारभाव होता। यानंतर शेतकरी मित्रांनो, देवळा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। देवळा येथे 2150 ची आवक झाली असून येथे कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 2465 असा दर बघायला मिळाला। सरासरीचा बाजारभाव बघता येथे 2000 ते 2200 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषी प्रधान किसान या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025। चला तर शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील आजचे लाल व उन्हाळी कांद्याचे बाजारभाव जाणून घेऊ। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकू। शेतकरी मित्रांनो, हिवरगाव सिन्नर मध्ये आज एकूण कांद्याची आवक 515 इतकी झाली असून येथे 2701 ते 2900 38 नग घेण्यात आले। 2500 ते 2700 95 नग घेण्यात आले। 2301 ते 2500 147 नग घेण्यात आले।
2100 ते 2371 नग घेण्यात आले। तर शेतकरी मित्रांनो, लाल गोल्ट्याला आज येथे 1901 ते 2111 रुपये असे 88 नग घेण्यात आले। लाल गोल्टीला आज 1300 ते 1800 रुपये असा भाव मिळाला। याचे एकूण 60 नग घेण्यात आले। शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। निफाड येथे एकूण 7705 ची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1100 ते जास्तीत जास्त 2851 रुपये इतका मिळाला। येथे सरासरीचा बाजारभाव 2300 ते 2550 रुपयापर्यंत होता। निफाड येथे उन्हाळ कांद्याची 165 इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1717 ते जास्तीत जास्त 2646 रुपये इतका मिळाला। येथे सरासरीचा बाजारभाव 2200 ते 2350 पर्यंत होता। यानंतर शेतकरी मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। पिंपळगाव येथे एकूण 20,900 इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी 800 ते जास्तीत जास्त 3,455 रुपये इतका दर मिळाला। 2300 ते 2500 दरम्यान सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। शेतकरी मित्रांनो, लासलगाव येथे एकूण 22,811 इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1000 रुपये तर जास्तीत जास्त 3401 रुपये असा दर बघायला मिळाला। येथे सरासरीचे बाजारभाव बघता 2300 ते 2600 रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव होते। शेतकरी मित्रांनो, चांदवड येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। चांदवड येथे एकूण 10,200 ची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1125 ते जास्तीत जास्त 3,132 इतका दर बघायला मिळाला। सरासरीचे बाजारभाव बघता शेतकरी मित्रांनो, इथे 2350 ते 2450 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर येथील कांद्याचे बाजारभाव जाणून घेऊ। सिन्नर येथे एकूण 3,418 ची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1000 रुपये तर जास्तीत जास्त 3,100 रुपये इतका बघायला मिळाला। येथे सरासरीचा बाजारभाव बघता 2300 ते 2500 असा सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, लासलगावच्या विंचूर येथे 645 ची आवक झाली असून कमीत कमी दर 1800 तर जास्तीत जास्त 2826 इतका दर बघायला मिळाला। येथे सरासरीचे बाजारभाव बघता 2400 ते 2650 रुपयापर्यंत बाजारभाव होता। यानंतर शेतकरी मित्रांनो, सायकडा येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। सायकडा येथे एकूण 2240 ची आवक झाली असून येथे कमीत कमी दर 1000 रुपयांपासून तर जास्तीत जास्त 2771 रुपयापर्यंत मिळाला। येथे सरासरीचे बाजारभाव बघता 2400 ते 2500 रुपये पर्यंत सरासरीचा बाजारभाव होता। यानंतर शेतकरी मित्रांनो, मनमाड येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। मनमाड येथे एकूण 5000 इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दर 500 ते जास्तीत जास्त 2700 इतका दर बघायला मिळाला। येथे सरासरीचा बाजारभाव बघता 2000 ते 2200 रुपये सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला। यानंतर शेतकरी मित्रांनो, देवळा येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ। देवळा येथे एकूण 2070 ची आवक झाली असून कमीत कमी दर 650 रुपयापासून तर जास्तीत जास्त 2805 रुपयांपर्यंत जास्तीत जास्तचा दर बघायला मिळाला। येथे सरासरीचा बाजारभाव बघता 2300 ते 2500 रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता।